छंद जोपासत असतात. नाणी, पेन, घड्याळे, नोटा, स्टॅम्प आणि इतरही वस्तू गोळा करण्याचा छंद असतो. बेळगाव शहरातील बसवान गल्लीतील किशोर गोडसे यांना गणपतीचे फोटो आणि मूर्त्या गोळा करण्याचा छंद आहे. ते एकदा एका दुकानात गेले असताना गणपतीचा फोटो त्यांच्या पायावर पडला. गोडसे यांनी चटकन तो फोटो उचलून नमस्कार केला. त्या दिवसापासून किशोर आणि गणरायाचे नाते जुळले. त्यांची ही गणपतीवरील श्रद्धा पाहून त्यांची मित्रमंडळीही गणपतीचे फोटो आणि मूर्त्या त्यांना आणून देतात. आपल्या या छंदाबद्दल तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधीला माहिती दिली. मला कमीत कमी 8 वर्षे झाली चालू होऊन. त्याच्यात मला दोस्तांनी फार प्रोत्साहन केलेलं आहे आणि गणपतीमुळे मला बराच फायदा झालेला आहे. आणि सिंगापूर, मलेशिया इथून मला गणपती आणलेले आहेत आणि दुर्मिळ भरपूर आणलेले आहेत. आणि मी दर महिन्याला रेड्डी गणपतीला जाऊन येतो आहे. मी, माझा दोस्त विनायक बांदेकर हे मला हे करण्यासाठी सुधीर पाटील, शैलेश देशपांडे, आनंद पाटील यांनी फार प्रोत्साहन दिलेलं आहे. ही आवड मला जेव्हा मी एकदा स्टेशनरी दुकानामध्ये गेलो होतो तेव्हा गणपती बघायला म्हणून गेलो, ते न विचारता मी त्यांचं कपाट उघडलं. ते माझ्या पायात पडल्यामुळं तेव्हा मला प्रोत्साहन चालू झालेलं आहे. पहिला गणपती 1995ला हे केलेलं आहे. त्याच्यानंतर मला ते हे प्रोत्साहन चालू झालं. मी बेळगावला केलं आहे, बाहेरून आणलेले आहेत. दोस्तांनी मदत फार केलेली आहे. माजी महापौर सरिता पाटील यांनी देखील किशोर यांच्या छंदाबद्दल माहिती दिली. छोटंसं झेरॉक्स सेंटरचं हे दुकान आहे, पण या ठिकाणी विविध स्वरूपातील गणपती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मी या ठिकाणी स्वामी समर्थच्या मंदिरला रोज येते आणि गोडसे हे आमचे एक परिवारातील सदस्य असल्यासारखे आहेत आणि त्याच्यामुळे जाताना त्यांना रोज हात करून आणि बोलून जाताना सवय लागली की या ठिकाणी येऊन गणपतीलाही नमस्कार करून पुढे जायचं. आणि मी ज्या वेळेला स्वामी समर्थला येते इथे जाताना गणपतीला ह्या नमस्कार करूनच जाते. आज या ठिकाणी त्यांनी 1995 पासून छोट्या छोट्या गणपतीपासून जी सुरुवात केलेली आहे, आज 2017पर्यंत त्यांच्याकडे 301 गणपती आहेत आणि प्रत्येक गणपती एक विविध स्वरूपातला आहे. प्रत्येक गणपतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणी एखादा फणसातला आहे, एखादा नारळातला आहे, एखादा केळीच्या पानाचा गणपती आहे, एक सुपारीतला गणपती आहे, एक छोटासा चिंचोक्यातला गणपती आहे. छोट्या गणपतीपासून मोठ्या गणपतीच्या चित्रापर्यंत असे वेगवेगळे गणपती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या या कलेक्शनमध्ये त्यांना आजूबाजूच्या परिसरातील त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या परिवारातील सर्व लोकांनी त्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. मोरेश्वर झेरॉक्स सेंटरमध्ये येणाऱ्यांना विघ्नहर्त्याची विविध रूपे पाहायला मिळतात. किशोर यांच्या छंदाबद्दल त्यांचे मित्रही भरभरून बोलतात. गोडसे यांना या गणपती चित्र जमवायचा शौक आहे, पूर्वीपासून छंद आहे आणि त्यांना या छंदामुळे फार असे त्यांच्या धंद्यात भरभराट झालेली आहे. आणि माझी आणि सदिच्छा आहे की या गणपतीच्या कृपेमुळे त्यांच्या धंद्यात अशीच भरभराट होऊन. माझे मित्र किशोर यांनी 1995 पासून विविध प्रकारचे गणपती ते कलेक्ट करत असतात. त्यांना गणपती कलेक्ट करता म्हणजे कलेक्शन गोळा करता त्यांना त्याच्याबद्दल श्रद्धाही खूप आहे. हा अनोखा गणेश संग्रह पाहायचा असेल तर किशोर गोडसे यांच्या मोरेश्वर झेरॉक्स सेंटरला भेट द्यायला हवी. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत YouTube चॅनल व Facebook पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.